आज प्रांजू दीदी जाणार आहेत, तर आज सुरू आहे बघा आमचं चुलीवरचं मटण बनवायचं. तर बाहेर पण पाऊस होता आणि गॅसवर जरा खूप वेळ लागतोय, म्हणून मम्मी म्हणले की आपण चुलीवर बनवूया आज मटण. तर बघा चुलीवरचं चालू आहे. तर पातेल्यामध्ये तेल गरम करून ना तापत ठेवलेलं आहे. तर खूप वेळ झालं. तर कांदा एक मोठा मीडियम साईजचा चिरून घेतला होता. तर अगोदर तेलामध्येच टाकलेला आहे हा कांदा, आणि कांदा विरघळतो. असा कच्चा कांदा टाकला म्हणून वास वगैरे असं काही नाही येत. तर कच्चा कांदाच आम्ही नेहमी असा टाकतो तेलामध्ये भाजी बनवताना. तर छान असा तेलामध्ये ना कांदा परतून घेतलेला आहे, आणि जे ते मांस होतं थोडंसं तर ते पण टाकलेलं आहे. ते बोकडाच्या भाजीमध्ये भाजी छान होते त्यामुळे ते अगोदर टाकलेलं आहे बघा. आणि ती तेलामध्ये चरबी असते तर ती टाकली होती तेलामध्ये, कारण ती जर जास्त असेल तर भाजीची टेस्ट पण जरा वेगळीच येते. त्यामुळे मम्मीनं अगोदर ती टाकलेली आहे. छान असं बघा हलवून घ्यायचं चालू आहे चुलीवर. चुलीवरचं मटण मस्तपैकी. तर एक बरोबर मोठ्या साईजचाच कांदा चिरून घेतला होता त्याच्यामध्ये टाकायला. तर कांदा आता बघा विरघळायला लागला आहे, आणि तेलात पूर्ण तेल सुटत आलेलं आहे. आणि तिकडं मटणाला हळद मीठ वगैरे लावून मम्मीनं बघा ठेवलं होतं अगोदरच. आणि जास्त वेळ ठेवलं का हळद मीठ लावून त्यात आतपर्यंत जातं मीठ वगैरे, आणि त्यामुळं खायला पण चांगलं लागतं मटण. त्यामुळं अगोदरच ठेवलं होतं बघा हळद आणि मीठ लावून. तर ते पण आता टाकलेलं आहे. तर छान असं बघा चुलीवरची भाजी मस्त होते. त्यामुळे ही चुलीवर बघा शिजवून घ्यायचं चालू आहे. आणि खोबरं वगैरे आणि लसण वगैरे टाकलं नाही, कारण जर अगोदरच तेलामध्ये लसण खोबरं जर टाकलं तर खाली पातेल्याला चिटकायची शक्यता जास्त असते. त्यामुळं काय अगोदर टाकलेलं नाही. नुसता कांद्यामध्ये बघा हे छान असं परतलेलं आहे. कांदा आणि हळद आणि मीठ लावून हे परतलेलं आहे बघा. आणि इथं बघा मसाला काढा घेतला आहे मी. तर बरोबर अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं तर ते भाजून घेतलं. एक मोठा टोमॅटो चिरलेला, एक कांदा आणि भरपूर असं लसण घेतलेलं आहे बघा. थोडंसं अद्रक होतं, जास्त काही नव्हतं त्यामुळे थोडंसंच घेतलेलं आहे अद्रक बघा. तर कांदा आणि कोथिंबीर भरपूर घेतली, एक जुडी कोथिंबीरीची घेतलेली आहे. आणि हे सर्व ना आता मला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघा. तर बघा ही सर्व पेस्ट केलेली आहे कांद्याची. तर एक मोठा साईजचा कांदा घेतला होता तर त्याची पेस्ट आहे. हे टोमॅटोची आहे बघा पेस्ट केलेली, कोथिंबीर आहे, आणि खोबरं लसण आणि कोथिंबीर ही सर्व बघा एकत्र मिक्सरला लावून मी वाटून घेतलेलं आहे. काही जण भाजीमध्ये ते पण टाकतात, पण आम्ही खोबरंच टाकतो. तर बघा चुलीवरचं मटण हा छान असं बघा शिजलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कांदा टाकला होता फक्त, बाकी काही नव्हतं टाकलेलं. तर बघा किती छान असं शिजलेलं आहे मस्त. तर आता मम्मीची आमची भाजी करायची पद्धत जरा वेगळी आहे बघा. इथं कढई तापत ठेवली होती आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले. आणि आता हा जो कच्चा कांदा आहे तो छान असा विरघळेपर्यंत मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल, कच्चंपण जे आहे ते. आणि टोमॅटोची पण प्युरी आहे ती पण त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायची बघा. तर हा बघा लालसर झालेला आहे कांदा असा. तर ही बरोबर एक टोमॅटो चिरून घेतला होता त्याची प्युरी केली. तर आता ही टोमॅटोची प्युरी पण त्यामध्ये बघा टाकून घ्यायची आहे. तर कांद्याचा कलर बदलेपर्यंत हा आपण तेलामध्ये तळसायचा आहे, जेणेकरून त्याचा कच्चा असा वास येणार नाही, तर याची काळजी घ्यायची. आणि ही टोमॅटोची केलेली प्युरी पण बघा ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर मस्त असं चुलीवरचं हे वाटण बनवायचं, मम्मीचा मसाला बनवायचा चुलीवर सुरू आहे बघा. तर मस्त टोमॅटो पण त्याच्यात विरघळल्यानंतर बाकीचं जे आपण खोबरं लसण आणि आलं जे बारीक करून घेतलं होतं एकत्र मिक्सरमध्ये, तर ते पण टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये बघा. तर छान बघायला असं हे पण सुटले, आणि जरा वारा आहे त्यामुळे थोडासा धूर घोटाळतोय, त्यामुळं असं दिसतंय ते कढईच्या वरती. तर बघा छान असं चुलीवरचं मस्तपैकी चालू आहे बघा परतायला. तर ह्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे साईडनं. तर खूप वेळ झालं तळसला आहे, कच्चा वास पण आता येणार नाही अजिबात. तर हे बघा मस्त कढईमध्ये तळसायचं चालू आहे हे सर्व वाटण. आणि खोबरा आणि कोथिंबीर आणि लसण जे बारीक केलं तर ते पण टाकलेलं आहे बघा. आता खोबरं अगोदर जरा भाजून घेतलं होतं त्यामुळे जास्त काही भाजायची काही गरज नाही त्याला. तरी पण तेलामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत साईडला ना मसाला मस्त तेलामध्ये तळसून घ्यायचा आहे व्यवस्थित.
जेणेकरून भाजीची टेस्ट छान येते. आणि कच्चा कोणत्याही ह्याचा खोबऱ्याचा किंवा लसणाचा किंवा कांद्याचा किंवा टोमॅटोचा असा कच्चापणा वास येणार नाही. त्यामुळे हे परतून घ्यायचे बघा. इथे छान बघायचा रंग पण बदललेला आहे आणि छान असं बघा तेलामध्ये खूप वेळ झाला असं परतायचं चालू आहे. तर मसाला पण भरपूर आहे. तर 1 ते 1.5 किलो आमचं मटण होतं. त्यासाठी बघा 1 वाटी खोबरं घेतलं होतं बरोबर खिसलेलं भाजून, आणि 1 टोमॅटो मीडियम साईजचा, 1 कांदा आणि कोथिंबिरीची 1 जुडी पूर्ण अशी घेतली होती. तर एवढा मसाला ना एवढ्या भाजीसाठी सफिशियंट आहे. तर हा बघा मी आणला होता तो मटण मसाला आहे. तर मटण मसाला आहे तो सुहानाचा आहे मटण मसाला. आणि हा कोल्हापुरी थोडासा चिकन मसाला आहे. तर तो पण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे बघा. आणि ते पण परतून घेत. आणि हा 1 बरोबर पळी हा आमचा घरगुतीला बरोबर काळा मसाला आहे. तर तो पण टाकलेला आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे बघा सर्व. आणि त्यानंतर बघा हे परतून घेतल्यानंतर ही जी बनवलेली जे मी नमक टाकून हे शिजवलेले जे आहे तर त्याच्यामध्येच मम्मी डायरेक्ट टाकणार आहे. तर बघा छान अशी आमची मटणाची आमटी बनवून चुलीवरची तयार आहे. आणि कट बघा किती छान आला आहे मस्तपैकी आणि लाल भडक असा. तर छान असं शिजलेलं पण आहे मटण. आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता बघा मस्त. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.